सध्या देशात इंडिया व भारत या दोन नावांची चर्चा चालू आहे। वास्तविक आतापर्यंत सर्वच भारतीयांना या दोन्ही नावांच्या उच्चारानंतर एकसारखच देशभक्तीचा अभिमान वाटायचा। पण काही दिवसांपासून इंडिया नाव न वापरता भारत हेच नाव वापरायचं धोरण केंद्र सरकारने राबवल्याचं दिसून येत आहे। G20 समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले। त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया याऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिण्यात आले। यामुळे देशाच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे। एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून भारत हेच नाव देशाची प्राचीन काळापासून ओळख असून इंडिया हे नाव इंग्रजांनी दिल्याचा दावा केला जात आहे, तर विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेताना राज्यघटनेतील उल्लेखाचाच दाखला दिला जात आहे। यावर विरोधक असाही आरोप करतात की मोदी सरकारकडून देशाचे नाव बदलण्याचा कट रचला जात आहे। विरोधकांच्या इंडिया या आघाडीला भाजपा पक्ष घाबरला आहे, तर भाजपाच्या नेत्यांकडून तुम्हाला भारत या नावात काय अडचण आहे असा सवाल देखील विरोधकांना केला जात आहे। आज आपल्या समोर देशाला भारत म्हणावं की इंडिया म्हणावं हा प्रश्न निर्माण झाला आहे। पण हा मुद्दा नवीन नसून यालाही एक इतिहास आहे। याच सर्व बाबींवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर का आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। प्राचीन काळापासून भारताच्या भूमीला जम्बूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभ वर्ष, भारतवर्ष, आर्यवर्त, हिंद, हिंदुस्तान आणि इंडिया असे नावांनी ओळखले जात होते। पण यापैकी भारत हा शब्द सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला आहे। सुरुवातीला हिंद, हिंदुस्तान हे नावे प्रचलित होते। हिंदू हा शब्द सिंधू नदीपासून बनलेला आहे असा एक समज आहे। या नावाच्या उगमस्थानात सिंधू नदी ठळकपणे दिसते। देशाच्या वायव्य प्रदेशाला एकेकाळी सप्त सिंधू किंवा पंजाब म्हणले जायचे, त्यामुळे तेथे वाहणारे 7 प्रमुख प्रवाह असलेले एक विस्तीर्ण सुपीक क्षेत्र आहे, त्यामुळे त्याला सप्त सिंधू सुद्धा म्हणले जाते। मोहम्मद गजनी सोबतच अल बेरुनी नावाचा इतिहासकार भारतात आला होता। त्याने किताब उल हिंद म्हणजेच भारतातील दिवस नावाने ग्रंथ लिहिला। हा पहिला इतिहासकार होता ज्याने भारताचा उल्लेख हिंद म्हणून केला। इंडिया नावावरून अजून एक वाद निर्माण होऊ शकतो, जसे की द वीक मॅगझिन मध्ये असे लिहिले आहे की भारत सरकारने संयुक्त राष्ट्रात अधिकृतपणे मान्यता रद्द केल्यास इंडिया नावावर पाकिस्तान सुद्धा दावा करू शकतो। हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल ना। इतिहासकार जॉन की त्यांच्या इंडिया ए हिस्ट्री या पुस्तकात लिहितात की इंडिया या शब्दावर कोणताही वाद नव्हता, कारण पाकिस्तान हे इस्लामिक नाव मुहम्मद अली जिना यांनी नव्या मुस्लिम देशासाठी निवडले होते। जॉन की लिहितात त्यांच्या सुरुवातीच्या काळात भारत हे चांगले नाव होते, कारण इंडिया या शब्दावर वसाहतवादाचा खूप प्रभाव होता। त्यांच्या मते संपूर्ण संस्कृत साहित्यात कुठेही इंडिया असा उल्लेख नाही, तसेच हे नाव बौद्ध किंवा जैन ग्रंथात सुद्धा आढळत नाही। याशिवाय हा शब्द दक्षिण आशियातील इतर कोणत्याही भाषेत नाही। जॉन की यांच्या मते जिना यांचा विश्वास होता की ब्रिटिश सरकारने दिलेले इंडिया हे नाव कोणताही देश स्वीकारू शकत नाही। तथापि शेवटचा ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपल्या देशाला इंडिया म्हणायची नेहरूंची मागणी मान्य केल्यावर त्यांचा गैरसमज हा दूर झाला। जॉन की यांच्या मते जिना यांच्या आक्षेपाचे एक प्रमुख कारण हे पण होते की मुळात सिंधू नदीच्या आसपासच्या भागाला इंडिया म्हटले जात असे, त्यातील बहुतांश भाग पाकिस्तानात होता। जिना यांनी भारताला हिंदुस्तान हे नाव सुचवले होते, कारण त्यांचा विचार होता की देश हे जातीवरून ओळखले गेले पाहिजे। पण आपल्या संविधान सभेतील सदस्यांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला आणि इंडिया या नावावर कायम राहिले। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचे नाव काय असावे या प्रश्नावर तेव्हा संविधान सभेत वादळी चर्चा सुरू झाली। या चर्चेमध्ये तेव्हा अनेक नेत्यांनी देशासाठी वेगवेगळी नावे सुचवली। डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीत मांडलेल्या मसुद्यामध्ये देशाच्या नावाचा उल्लेख असलेल्या कलम 1 मध्ये भारत हा शब्द कुठेच दिसत नाही। त्यात इंडिया शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असं म्हटलं होतं। या चर्चेत बोलताना कामत म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाला काय नाव द्यायचं याबाबत अनेक नावे सुचवण्यात आले, जसे की भारत, हिंदुस्तान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष असं सुचवण्यात आलं होतं। काही लोकांचं म्हणणं आहे की नवीन नाव द्यायचं तर भारत नाव ठेवावे। या चर्चेत बोलताना जबलपूर येथील
सेठ गोविंद दास म्हणाले की इंडियाऐवजी भारत हे नाव ठेवावे. वेदांमध्ये इंडिया हे नाव कुठेच नाही, फक्त भारत हेच नाव आहे. भारत हे नाव महाभारत, विष्णू पुराण आणि ब्रह्मपुराणातही आहे. यॉंग चॉंग यांनी आपल्या पुस्तकात भारताचा उल्लेख केला आहे. भारत असं नाव दिल्यानं आपल्या देशाला प्रगतीला कोणतीही बाधा येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर म्हणाले की आता हे सगळं तपासून पाहण्याची गरज आहे का? मला त्यामागचा उद्देश समजला नाही. आपल्याकडे या सर्वांवर चर्चा करायला वेळ कमी आहे. 17 सप्टेंबर 1949 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी काही सुधारणा सुचवल्या. एक दुरुस्ती म्हणून इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असंही प्रस्तावित केलं गेलं. त्या दिवशी राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स या शब्दाबद्दल सर्व सदस्य चिंतित होते, परंतु इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत याबद्दल कोणी बोललं नाही. त्याच दिवशी मतदान घेण्यात आले आणि आंबेडकरांनी आणलेली दुरुस्ती झाली. तत्कालीन संयुक्त प्रांतांचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी भारताचा उल्लेख भारत आणि भारतवर्ष असा केला पाहिजे असं म्हटले. आम्ही आमची धार्मिक कर्तव्य पार पाडताना भारतवर्ष, भारतखंड यांचा उल्लेख करतो असा सवालही त्यांनी केला. यानंतर सभागृहाच्या अध्यक्षांनी कामत यांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावावर मतदान घेतले. कामत यांच्या इंडिया दॅट इज भारत हे बदलून हिंदीत भारत म्हणावं आणि इंग्रजी भाषेत इंडिया म्हणावं आणि ते राज्यांचे संघराज्य असेल या ठरावावर मतदान झाले. या ठरावाच्या बाजूनं 38 तर विरोधात 51 मते पडली. ठरावाच्या विरोधात मतदान झाले, त्यामुळे इंडिया दॅट इज भारत हे नाव निश्चित करण्यात आले. डॉक्टर मोहन भागवत यांनी गुवाहाटी येथे सकल जैन समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना इंडियाऐवजी भारत या नावाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले, या देशाचे नाव अनेक शतकांपासून भारत आहे, इंडिया नाही. त्यामुळे आपल्या जुन्या नावाचा उपयोग करायला हवा. आपल्या देशाचे नाव शतकांपासून भारत आहे. भाषा कोणतीही असू द्या, नाव एकच असते. आपला देश भारत आहे आणि आम्हाला सर्व व्यवहारात इंडिया शब्द वापरणे बंद करून भारत हा शब्द उपयोगात आणणे सुरू करायला हवे. आम्हाला आमच्या देशाला भारत म्हणायला हवे आणि दुसऱ्यांना देखील हे समजून सांगायला हवे असे भागवत म्हणाले होते. त्यानंतर 4 दिवसांनी G20च्या निमंत्रण पत्रात प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री राजीव शेखर म्हणाले, त्यांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. मला त्यांना काही सांगायचे नाही. मी भारतीय आहे, माझ्या देशाचे नाव भारत आहे आणि सदैव भारतच राहणार आहे. काँग्रेसला समस्या असेल तर त्यांना हे सोडवणे आवश्यक आहे. त्याचवेळी भाजप खासदार सुशील मोदी म्हणाले की राज्यघटनेत भारत आणि इंडिया दोन्ही आहेत. जर प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिहिलं गेलं असेल तर प्रेसिडेंट ऑफ भारत लिहायला काय हरकत आहे? आम्ही इंडिया माता की जय म्हणत नाही, तर आम्ही भारत माता की जय म्हणतो. इंडिया विरुद्ध भारत वादावर वीरेंद्र सहवागने ट्विट केले की माझा नेहमीच विश्वास आहे की नाव असे असायला हवे की ज्यामुळे आपले हृदय अभिमानाने भरेल. आम्ही भारतीय आहोत. इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिले होते आणि बऱ्याच काळापासून आमचे खरे नाव भारत असे अधिकृत करणे प्रलंबित होते. मी BCCIचे जय शहा यांना विनंती करतो की या विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या छातीवर भारत लिहिले गेले पाहिजे. 19 जुलैला विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाली. याआधी तर हे कधीच आम्ही तुमच्या तोंडून ऐकले नाही. तुम्ही भीतीपोटी आणखी काय काय हिसकावून घेणार? आमची टॅगलाईन आहे जुडेगा भारत जितेगा इंडिया. आता आमची चर्चा चालू आहे. समजा आम्ही इंडिया बरोबरच भारत नावही आघाडीला दिले तर मग तुम्ही कुठे जाल? कोणते नाव शोधाल? असा सवाल मनोज कुमार झा यांनी उपस्थित केला आहे. तर पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले, देश हा 140 कोटी लोकांचा आहे. देश कोणत्याही एका पक्षाचा नाही. समजा उद्या या इंडिया युतीचे नाव बदलून भारत केले तर ते भारताचे नाव भाजपा ठेवतील का? ही काय गंमत आहे? आपला देश हजारो वर्ष जुना आहे. इंडिया युती झाली म्हणून त्याचे नाव बदलले जात आहे. असे केल्याने इंडिया आघाडीची काही मते कमी होतील असे भाजपला वाटते. हा देशासोबत विश्वासघात आहे. इंडिया विरुद्ध भारत वादावर वरील सर्व तर्क बघता देशाचे नाव बदलायचे असेल तर किती खर्च लागू शकतो? साऊथ आफ्रिकेचा वकील डेरेल ओल्विक यांनी आउटलुक बिझनेसमध्ये जे सूत्र सांगितले आहे त्यानुसार जर बघितले तर 14,304 कोटी खर्च लागू शकतो. आणि हा खर्च भरणार कोण? याचं सरळ उत्तर आहे, या खर्चाचा सर्व भार अप्रत्यक्षरित्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार. देश असो वा राज्य यांचे नाव बदलायचे असल्यास खर्च हा लागणारच. पण आपण आपल्या क्लिअर कट मराठी
या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच खर्च लागणार नाही. तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.